एस अँड ट्रेंड इव्हेंट अँड प्रोडक्शन आणि एक उमंग फाउंडेशनच्या वतीनं नुकतीच एलिगंट आयकॉन ऑफ इंडिया फॅशन पेजंट आणि एलिगंट ब्युटी आयकॉन ऑफ इंडिया सौंदर्य स्पर्धा आणि मेकअप सेमिनार तसेच डान्स स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर कला संस्कृती एक्झिबिशन स्टॉल पण सर्व महिलांसाठी आणि जे स्मॉल बिझनेस करतात त्यांना एक बिझनेसचा मार्ग उपलब्ध करून दिला होता. या कार्यक्रमाचं आयोजन अंजली जंगम यांनी केलं. या सौंदर्य शो मध्ये मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स असे विभाग होते. पाश्चिमात्य पेहराव आणि प्रश्नमंजुषा या फेऱ्यांबरोबरच स्पर्धकांची चाल, आत्मविश्वास, स्वपरिचय या गुणांच्या आधारावर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आली. तसेच मिस, मिसेस, किड आणि टीन्स कॅटेगरीला क्राऊन घालण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना एक उमंग नारी शक्ती पुरस्कार आणि ग्लोबल वंडर आयकॉनिक अवॉर्ड 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यात महेश दादा बरोबरच कार्यकर्ते विजय भाऊ, विकास भाऊ डोळस, विजय भाऊ भोसरे, अनिकेत भुलांदे, मराठी बिग बॉस फेम तृप्ती देसाई, आईसाहेब शिवलक्ष्मी, अमित अम्रपाली, लावणी सम्राट अश्मिक कामठे, लावणी सम्राट किरण कोरे, मराठी ऍक्ट्रेस धनश्री दळवी असे सर्वजण उपस्थित होते. या शोचे ज्युरी पयान्नेल, सेलिब्रिटी ज्युरी रेणू पवार, सोनाली बागडे, अखिल शेख हे फॅशन शोचे ग्रँड फिनाले ज्युरी यांच्या निर्देशनाखाली या शोचा रिझल्ट लागला. तसेच डान्स शोचे ज्युरी दीपक, शुभम, माधुरी, जयभाई टेपुगडे सर उपस्थित होते. मेकअप स्पर्धेसाठी राजू ओरपे, निर्मला गायकवाड, सीता राई, शुभंगी खैरे उपस्थित होते. या शो मध्ये प्रतीक्षा चव्हाण मिस कॅटेगरी, सुनीता आठवले मिसेस कॅटेगरी, प्राज्वल मिस्टर कॅटेगरी, महिरा शेख आणि शर्वरी कांबळे विनर घोषित झाले. स्पर्धेत ग्रूमिंग आणि कोरिओग्राफी सारा जंगम आणि पूजा रेड्डी यांची होती. तसेच स्पर्धेत मेकअप पार्टनर म्हणून आयशा मेक ओव्हर अशा सगळ्या टीम बरोबर सामील होत्या. त्याचबरोबर डान्स स्पर्धा आणि मेकअप स्पर्धामध्ये ज्युरीच्या वतीने रिझल्ट सिलेक्ट झाले. सूत्रसंचालन आर.जे. कोमल यांनी केलं. तसेच कला संस्कृती स्टॉलला पण चांगला प्रतिसाद मिळाला. ग्लोबल वंडर इकॉनिक अवॉर्ड, एक उमंग नारी शक्ती पुरस्कार 2024 चे पुरस्कारार्थी बरोबर कार्यक्रमाचे सहभागी प्रायोजक अशा प्रकारे या कार्यक्रमात सहभागी होते. सपोर्ट पार्टनर म्हणून इन्फिनिटी फॅशन अँड इव्हेंट, ऑर्गॅनिक फूड्स, IIBM आणि जेट इंडिया टीम, रणरागिनी सिक्युरिटी बाउन्सर, वीरा डान्स अकॅडमी, रॉयल डान्स, VP डान्स, डी डान्स अकॅडमी, डिव्हाइन ब्युटी फॅशन अँड स्टाईल, SK इव्हेंट, CM न्यूज, R&N टुडे, SP9 पुणेकर माझा, लोकेश आणि ऋषी असे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांचे मोलाचे सहकार्य इव्हेंटला लाभले. पुढच्या येणाऱ्या नवीन शोच्या माहितीसाठी 93 70 92 76 82 या नंबरवर संपर्क करा. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. CM न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. S&A ट्रेंड्स इव्हेंट्स प्रोडक्शन तसेच एक उमंग फाउंडेशन यांच्या वतीनं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मेकअप स्पर्धा असतील, अदर स्पर्धा आहेत. या सगळ्या स्पर्धांचं आयोजन अंजलीजी जंगम यांनी केलेलं आहे. ते आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत आजच्या या कार्यक्रमाविषयी. काय सांगाल ताई, आज तुम्ही आज एक आगळी वेगळी स्पर्धा म्हणा, यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. काय सांगाल या स्पर्धांविषयी? थँक्यू सो मच. फर्स्ट ऍक्च्युली आपण हा जो प्रोग्राम आहे नेहमी मी एक उमंग फाउंडेशन सखी मंचच्या अंतर्गत करत असते. प्लस माझी कंपनी आहे S&A ट्रेंड्स इव्हेंट्स अँड प्रोडक्शन. तर आजचा जो आपण घेतलाय प्रोग्राम कला संस्कृती एक्झिबिशन स्टॉल्स आहेत. त्याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट आणि कॉम्पिटिशन्स आहेत, प्लस मेहंदी कॉम्पिटिशन, ब्युटी पेजंट आणि डान्स कॉम्पिटिशन. तर सगळ्याला प्रतिसाद खूप छान मिळाला आहे. खूप सारे पार्टिसिपेंट्स आहेत. डान्समध्ये तर खूप आहेत. डान्स जो आता सुरूच होईल, प्लस सुरूच होतोय आता. आणि त्याच्यानंतर अश्मिक कामते यांचा परफॉर्मन्स खूप सुंदर रीतीने झाला. किरण कोरे यांचं जजिंग चांगलं झालं. परत राजू ओरपे सर, स्वलेहा आणि बाकीचे सगळे जे मेन गेस्ट आहेत सगळे येऊन गेले आणि छान पद्धतीने त्यांनी पण आम्हाला खूप प्रतिसाद छान दिला आणि साथ दिली. असेच आमचे प्रोग्राम नेहमी होत असतात वेगवेगळ्या रीतीने. ऍक्च्युली आमचा जो मोटो असतो तो ऍक्च्युली जॉईन हँड्स टुगेदर अँड रेस टुगेदर असा एक आमचा मोटो आहे आणि एक लोगो आहे. एक उमंग फाउंडेशन तर्फे आम्ही वुमनसाठी आणि किड्स चिल्ड्रनसाठी आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जे काही ह्या याच्यातून आम्हाला जे काही अमाऊंट एक छोटीशी असते आम्ही तो सपोर्ट म्हणून वृद्धाश्रम, अनाथाश्रम ह्या लोकांना थोडासा सपोर्ट म्हणून आम्ही तो प्रत्येक वेळेस प्रत्येक इव्हेंटच्या मार्फत आम्ही करत असतो. तो हा आमचा ऍक्च्युली मोटो असतो. आणि त्याच परीने बाकीच्या लेडीजना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळतो. ते बाहेर येतात, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो, कॉन्फिडन्स बूस्ट होतो. फॅशन पेजंट म्हणा किंवा तुम्ही स्टॉल्स, तुमचा स्मॉल बिझनेस तुम्ही स्टॉल टाकू शकता किंवा लहान मुलांना त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. ह्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करत असतो.
त्याच्यानंतर अजून आमचे वेगवेगळे वर्कशॉप सुद्धा असतात त्याच्यामध्ये आणि ट्रेनिंग सेंटर सुद्धा आहेत. असे वेगवेगळे प्रोग्राम आमच्या कला संस्कृती प्लस एक उमंग फाउंडेशन आणि SNA ट्रेंड्स इव्हेंट्स अँड प्रोडक्शनच्या अंडर होत असतात. साधारण तुम्ही हे इव्हेंट म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही सामाजिक संदेश देण्याचं काम यामधून करत असता. आताचा हा जो इव्हेंट आहे यामध्ये साधारण किती मुलं असतील किंवा जर कोणी पेजंट मध्ये सहभागी आहेत साधारण किती जण होते? आता डान्स कॉम्पिटिशन मध्ये तसे म्हणलं तरी ऑल अराउंड 100 तर आता डान्स कॉम्पिटिशन मध्ये आहेत. प्लस पेजंट मध्ये पण आहेत भरपूर, ऑलमोस्ट 30-40 पर्यंत आहेत. परत मेकअप आर्टिस्ट, मेहंदी हे धरून सुद्धा आमचे 20 अबव होते. तर असे सगळे वेगवेगळे याच्यामध्ये होते. प्लस आता ट्रान्सजेंडर यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस ठेवत असते मी. यावेळेस सुद्धा एक ट्रान्सजेंडरचा फॅशन वॉक आहे, खूप सुंदर रीतीने ते तयार होऊन येणार आहे. त्यांचा पण एक वॉक होणार आहे. प्लस त्याच्यानंतर आमचा फॅशन पेजनंतर एक अवॉर्ड शो, एक उमंग नारी शक्ती अवॉर्ड आणि ग्लोबल वंडर आयकॉनिक अवॉर्ड असे 2 आम्ही अवॉर्ड देतोय. ग्लोबल वंडर आयकॉनिक मध्ये सगळ्या कॅटेगरीसाठी ठेवलेला आहे, किड्स, टीन्स, मिस्टर, मिसेस. आणि एक उमंग नारी शक्ती अवॉर्ड हा पण प्रत्येक वुमन साठी दिलेला आहे, जी वुमन काहीतरी करते, पुढे येते आणि त्यांना प्रत्येकांना एक सपोर्ट, एक त्यांना गायडन्स मिळावा, एक त्यांचं रिकग्नायझेशन व्हावं. त्यासाठी आम्ही एक अशी एक मोहीम नेहमीच करत असतो. त्यासाठी आम्ही एक उमंग फाउंडेशन तर्फे खूप वेगवेगळ्या अशा पद्धतीने जे काही प्रोग्राम आम्हाला होतात तेवढे आम्ही करत असतो. आणि प्रत्येकाने खरंच छानपैकी सपोर्ट करावा. मला जर तुम्हाला माझ्याबरोबर माझ्या फाउंडेशन बरोबर पण तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा इन्स्टा ID नंबर आम्ही तुम्हाला देणारच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात या न्यूज चॅनलच्या थ्रू. तर तुम्ही फाउंडेशनला पण जॉईन होऊ शकतात आणि आमच्याबरोबर तुम्ही डेफिनेटली जॉईन होऊन सगळ्यांना सपोर्ट करू शकतात. थँक्यू सो मच. नमस्कार, मी आश्विक आनंद कामटे, मी नवी मुंबई भूषण बालकेंद्र पुरस्कार विजेता. याच वर्षीचा हा मोठा पुरस्कार मला मिळाला आणि खरंच खूप बरं वाटतंय की गेली 18 वर्ष लावणी या क्षेत्रात काम करतोय आणि ही संगत हा प्रवाह खरंच खूप मोठा आहे. आणि याच प्रवाहात मला माझी भेट झाली त्याची अंजली चंदम, माझी खूप चांगली मैत्रीण. आणि हा इव्हेंट एक उमंग फाउंडेशन च्या माध्यमातून एवढे वर्ष कार्यक्रम दरवर्षी मी तिच्या कार्यक्रमाचा गेस्ट म्हणून येतो आणि असं खरंच खूप बिझी शेड्यूल होतं. मला करायला इव्हेंट आहे आता, पण तरी पण एक उपस्थित आपली नाचणी असली पाहिजे असा तिचा ठरस होता आणि खरंच खूप आलो आणि खूप बरं वाटतंय की आजचा कार्यक्रम खूप छान झालाय. ब्युटी कॉन्टेस्ट झालंय, मेहंदी कॉन्टेस्ट आहे, डान्स कॉम्पिटिशन आहे, फॅशन इव्हेंट आहे आणि खरंच खूप मस्त. आणि या सगळ्यांच्या मागे ती खूप मेहनत घेते, सो याचं फळ तिला नक्की देईल. आणि तुम्हाला प्रेक्षकांचं आणि त्याच्यावर आमच्या मीडिया पार्टनरमध्ये तुमचं मनापासून खूप आभार करतो. तुमच्यामुळे आम्ही पण कलाकार लाईमलाईट मध्ये येतो. सो खरंच तुमचं देखील पत्रकारांचं आणि सगळ्याच आयोजकांचं मनापासून आभार. खूप मस्त वाटतंय. आणि प्रांजली हिने माझा मेकअप केला. ती नगरवरनं आली, एवढं सकाळी ती धावत पळत येऊन तिने एवढा सुंदर मेकअप केला. आणि अंजली मॅमने सुद्धा खूप छान ऑर्गनाईज केलंय. एकंदरीतच इव्हेंट खूप छान आहे आणि खूप मस्त वाटतंय. थँक्यू. माझं नाव शीतल संजय महाजन. माझं मेकअप रुपाली सस्ते यांनी केलेलं आहे. ऍक्च्युली तर खूप फास्ट मेकअप केलेला आहे त्यांनी. माझा 1 तासात मेकअप केलेला आहे आणि त्यांनी मला एकदम रात्री कॉल केलेला 12:30 वाजता की मेकअप साठी लागतीये तू असं. तर मग त्यांनी खूप असं फास्ट केला आणि मेन म्हणजे त्यांची पहिली वेळ आहे इव्हेंट मध्ये येण्याची. आणि बस, थँक्यू सो मच. मला खूप छान वाटते. नमस्कार, मी दिशा दिनेश करंबेळे. माझी मेकअप आर्टिस्ट रोहिणी साळवे आहे. त्या अजून शिकत आहेत, तरी पण त्यांनी फर्स्ट टाइम या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट केलंय, पण तरी खूप छान केलंय. मला खूप आवडलंय, सगळ्यांनाही खूप आवडलंय, त्यामुळे नंबर बसलाय. खूप छान वाटतंय. माझं नाव शुभांगी खैरे. मी मिसेस इंडिया 2021-2022 ची मिसेस इंडिया रनरअप आहे. आणि इकडे मला बोलवण्यात असं आलंय का मी एक ज्युरी म्हणून इथे आली होती. अंजली जंगमने खूप छान संधी दिली आम्हाला, त्याच्यामुळे त्यांचे खूप आभार मानतो. आणि त्यांचे शो पण खूप छान असतात, त्याच्यामुळे आम्हाला वारंवार बोलवल्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. नमस्कार, मी सिने अभिनेता आनंद खुडे. आज या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे आपल्या त्या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या जंगम मॅडम आहेत. जंगम मॅडम यांनी खूप चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज केला. माझे मित्र महेश गायकवाड सर जे वीरा अकॅडमीचे ओनर आहेत, त्यांच्यामुळे आणि मॅडममुळे आज मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर बघितल्यानंतर खूप चांगले चांगले परफॉर्मन्स लहान मुलांचे तसेच इतर लोकांचे या ठिकाणी खूप चांगले बघण्यात आले. आणि असेच व्यासपीठ मला वाटतं सगळ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम प्रत्येक आयोजकाने केलं पाहिजे. त्यामुळे मी जंगम मॅडमचे मी आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी असेच नवीन उपक्रम करत राहावे म्हणून मी शुभेच्छा.
धन्यवाद. नमस्कार, महेश गायकवाड, विरा डान्स अकॅडमीचे ओनर. चिंचवडला आपली अकॅडमी आहे आणि जंगम मॅडम सोबत मी गेले 3 वर्ष कार्यक्रम करत आहे आणि मला 3 वर्षात त्यांनी भरपूर काही दिलेले. माझ्या विद्यार्थ्यांना आज पण माझे 50 विद्यार्थी आलेले आहेत, जे कोणाला नाराज नाही करत. प्रत्येकाला ट्रॉफी म्हणा, सर्टिफिकेट म्हणा, सेलिब्रिटी बघायला भेटतात. मग यामध्येच मुलांना आनंद आहे. तर असंच आम्ही त्यांच्यासोबत नेहमी आहे. पुढील कार्यक्रमामध्ये पण आम्ही राहू आणि सपोर्ट करू. आम्हाला इथं बोलवल्याबद्दल मॅडमचे मनापासून आभार. धन्यवाद.